सरकारी शाळांच्या दुरावस्थेविरोधात झोपा काढा आंदोलन। शहरातील सरकारी शाळांची अत्यंत दयनीय अवस्था, पायाभूत सुविधांचा अभाव आणि शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार या विरोधात आम आदमी पार्टी भरत खाकाळ यांच्या नेतृत्वाखाली ह्या आंदोलन करण्यात आलं। अहिल्यानगर शहर यांच्या वतीने येत्या 21 ऑगस्ट 2025 रोजी झोपा काढा आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे। हे आंदोलन महानगरपालिका आयुक्त व शिक्षण अधिकारी यांच्या दालनाबाहेर होणार असून या आंदोलनात स्थानिक पालक व नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। पक्षाने केलेल्या शाळा पाहणीत पुढील गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत। शाळेमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता, संगणक संच निकामी व वापरासाठी अयोग्य, खेळण्याच्या साधनांची वाईट अवस्था, शाळेची इमारत, भिंती व छप्पर जीर्ण अवस्थेत, अस्वच्छ शौचालय व पिण्याच्या पाण्याची वाईट अवस्था, शाळांच्या आजूबाजूला कचऱ्यांचे ढिगारे, शिपायांचा व इतर कर्मचाऱ्यांचा अभाव या सर्व परिस्थितीमुळे गरीब व वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असून त्यांचे आरोग्य देखील धोक्यात येत असल्याचे आम आदमी पार्टीने स्पष्ट केले। गरिबांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावला जात आहे, ही परिस्थिती अस्वीकार्य आहे असा आरोप पक्षाने केला। आंदोलनाचे स्वरूप प्रतिकात्मक असणार असून शासन आणि स्थानिक प्रशासन झोपले आहे, त्यांना जागी करण्यासाठी आम्ही झोपा घेणार अशा शब्दात पक्षाने आपली भूमिका मांडली। आम आदमी पार्टीने पुढे सांगितले की शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे। सरकारी शाळांचे उन्नतीकरण न झाल्यास ही लढाई पुढेही सुरू राहील। 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनात भरत खाकाळ, ॲडव्होकेट महेश शिंदे, विद्याताई शिंदे, गोरे शंकर ज्ञानदेव, सीताराम खाकाळ, सचिन एकनाथ, थोरात बाळासाहेब, स्थानिक पालक, सामाजिक संघटना व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आम आदमी पार्टीने केले आहे। पार्टी शहराध्यक्ष भरत श्रीराम खाकाळ। विषय आज आम्ही हा घेतलेला आहे की सरकारी शाळा, ज्या महानगरपालिकेच्या सरकारी शाळा आहेत अहिल्यानगर मधील, त्याची दुरावस्था। मला हे सांगावंसं वाटतं की आपण सर्वसामान्य जनतेकडून टॅक्स आणि पैसा वसूल करतो, हा कशासाठी? आम्ही काही दिवसापूर्वी सरकारी शाळांची पाहणी केली। सरकारी शाळांची पाहणी केला असता असं दिसून आलं की आम्ही जेव्हा सरकारी शाळेच्या आतमध्ये गेलो त्याच्या भिंती या कोसळण्यासारख्या होत्या। आम्ही सावेडी गावालगत 17 नंबर सरकारी शाळा या ठिकाणी गेलो होतो। त्या ठिकाणी अशी दुर्गम परिस्थिती आहे, अशी घाण परिस्थिती आहे। त्या ठिकाणी आतमध्ये गेल्यानंतर शिक्षकांना आम्ही विचारलं तर शिक्षकांनी सांगितलं त्या ठिकाणी शिपाई हे पदच त्या ठिकाणी नाही आहे आणि त्या ठिकाणी शिक्षण सोडून मुलांकडून साफसफाई केली जाते। त्याच्यानंतर आम्ही शाळेच्या आतल्या भागात गेलो। आतल्या भागात गेल्यानंतर मित्रांनो, खरंच इतकी वाईट परिस्थिती आहे। शौचालय, त्याचे जे टॉयलेट सीट आहेत, लॅट्रिन सीट मानवी मलब्याने भरलेले होते, त्यामध्ये पाणी टाकण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती। शौचालयाचे दरवाजे सुद्धा उघडत नव्हते आणि जेवढे शौचालय पाहिजे तेवढे शौचालय सुद्धा नव्हते। त्यानंतर आम्ही थोडं आतमध्ये गेलो। त्या ठिकाणचं पाण्याचं जर व्यवस्था बघितली तर ते पाणी कुणीच पिऊ शकत नाही। ते सांगतात की महानगरपालिकेचं पाणी आहे, परंतु हे पाणी पिण्याच्या योग्य नाही। अशी ही सरकारी शाळांची आम्ही पाहणी केली। 17 नंबर शाळेची ही अवस्था होती। पूर्ण नगर शहराची आम्ही 17 नगर शहराची पाहणी केली असता सर्वत्र हाच प्रकार आहे। मग आपण हा टॅक्स घेतो तो कशासाठी? याच्या पहिले आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना, जर तुम्ही टॅक्स घेता आणि या सर्वसामान्य जनतेला सेवा देऊ इच्छिता तर जवळजवळ 41 असे विभाग आहेत की त्या ठिकाणी 41 विभागामध्ये सरकारी यंत्रणेकडून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक केली जाते। गोरगरीब जनता, सर्वसामान्य जनता, माझे माता भगिनी यांना योग्य सुविधा दिली जात नाही, त्यांची पिळवणूक केली जाते। मग हे खाते करतात काय? हे प्रशासन करतात काय? म्हणून आज आम्ही आम आदमी पार्टीने झोपा काढो आंदोलन करून आयुक्त आणि शिक्षणाधिकारी यांना सर्वात प्रथम या सरकारी शाळा चांगल्या व्यवस्थित कराव्या यासाठी शांततेच्या मार्गाने आज आंदोलन केलं आहे। आणि जर यांनी लवकरात लवकर या सरकारी शाळा जर चांगल्या केल्या नाही तर सर्व नगर शहरातील नागरिकांना एकत्र येऊन आम्ही तीव्र आंदोलन करू। धन्यवाद। मी ॲडव्होकेट महेश शिंदे, आम आदमी पार्टी जिल्हा प्रवक्ता। आज इथे आम आदमी पार्टीच्या वतीने
जे आंदोलन करण्यात आलं आहे, महानगरपालिकेअंतर्गत ज्या शाळा आहेत, महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून या शाळांची जी अवस्था आहे ही अतिशय बिकट झालेली आहे। या ठिकाणी लाईट पुरेशी नाही आहे, प्रकाश पुरेसा नाही आहे, त्या खोल्यांची दुरावस्था कधी पडतील त्याचं ऑडिट करणं गरजेचं आहे, ते सुद्धा नाही आहे। मुलांसाठी जी शौचालयाची व्यवस्था आहे ती सुद्धा अतिशय घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आहे। पालिका आज आपण पाहिलं तर एखादा आपण टॅक्स भरला नाही तर त्याला शास्ती लगेच सुरू करतं, त्याला 2% शास्ती, 10% शास्ती, दंड, व्याज हे सुरू करतं। पण हे जर इथे शासनाने नेमलेले सगळे निमसरकारी कार्यालयातील हे स्वायत्त संस्थेचे पदाधिकारी आहेत, अधिकारी वर्ग आहे, हे पगार घेऊन सुद्धा या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या देत नाही। म्हणूनच आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने आज हे आंदोलन करीत आहोत की जेणेकरून पालिकेच्या शाळेची व्यवस्था ही चांगल्या प्रकारे व्हावी, नगरमधील मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी मिळावं।